दंडोत प्रणाम. मायबाबो, स्मृतिस्थळ नावाचं एक पुस्तक आहे, ते नरेंद्र कवीनं लिहिलेले. भट्टोबासा देवदर्शना गेल्यानंतर हे पुस्तक लिहिण्यात आलं. त्यामध्ये एक स्मृती येते. एक पोरगी असते ब्राह्मणाची. इसादखेडी नावाचं गाव आहे, गंगाखेड तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये. तिथली ती मुलगी आहे. तर ती मुलगी भट्टोबासाचं लिंब जे आहे ते लिंबा तिच्या म्हणजे गंगाखेड तालुक्याच्या जवळ येते. मग हे भट्टोबास फिरत फिरत गेले आणि त्या पोरीचं नाव आलेलं नाही ह्याच्यात, रेमाईचं नाव आहे तिचं. तर त्या पोरीला उपदेश द्याला त्यांनी, आणि उपदेश दिल्यानंतर ती पोरगी छोटी होती. नंतर ती वयात आली, लग्न झालं तिचं. परंतु तिला उपदेश होताच, आणि उपदेश असल्यामुळं मग ती ज्या सासरी गेली, सासरीकडे ती आमच्या तिथं जवळच नरसिंहाचं रामपुरी नावाचं गाव आहे. तर त्या रामपुरी तिथली त्या नरसिंहाची भक्ती त्या ब्राह्मण कुटुंबाला होती. जिथं त्या घरी दिली त्या घरच्या लोकांना त्या नरसिंहाची भक्ती होती. आणि मग ते तिचा नवरा, सासू सासरे तिला म्हणायचे की तू नरसिंहाची भक्ती कर. तर ती काही करायची नाही. ती आपलं चिंतन करायची, स्मरण करायची. मग हे तिला त्रास द्यायचे, मारायचे. मग रोज मारायचे, पण ती करायची नाही. मग एक दिवशी जास्तच मारल्यानंतर तशी झोपली बिचारी. मग ती खाल्लं नाही, पिणं नाही, झोपली. आणि झोपल्यानंतर मग पण ती झोपली तशीच उपाशी. पण तिच्या नवऱ्याच्या स्वप्नामध्ये नरसिंह आली. तो नरसिंह देवता आली आणि ती म्हणली, अरे याला काहून मारलं शा पोरीला, ही देवाची आहे म्हणे. आणि मग ते म्हणे, आता तू नाही का याचं तुला फळ भोगावं लागणार आहे, तर आता तू 1 वर्ष जिता राहशील, नंतर मरशील. मग ही गोष्ट त्यानं सकाळी उठून आपल्या आईवडिलांना सांगितली. आईवडील म्हणले, स्वप्न काय खरं असतं का रे, काय खोटं आहे सगळं म्हणे, काय चिंता करू नको, काय मरणार नाहीस तू. परंतु असा योग आला की तो 1 वर्षानंतर वारला. तो पोरगा वारला. आता वारल्यानंतर आधीची काही किंमत नव्हती तिथं पोरीची ह्या. आणि मग तो नवरा वारल्यावर तर काय किंमत राहणार आहे. मग ती पोरगी तिथून निघून गेली आपल्या आईवडिलाकडं, आणि तिथून आईवडिलाकडून लिंब्याला गेली. आणि लिंब्याला जाऊन तिनं अनुसरण घेतलं की काही ज्ञान झाल्यानंतर ती एका गावाला आटनविजन करायला निघाली. पहिल्यानं आटनविजन करत, मग असं एका ठिकाणी बसून राहत नसतं. मग आटनविजनाला निघाली. मग तडसमुख नावाचं गाव आहे, त्या तडसमुख नावाच्या गावाला गेली. आणि तिथं गंगेचा काठ आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर भिक्षा मागायला दुपाराला गेली. तर एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला गेली. तर ब्राह्मणाच्या घरी तर तिथं एक चाटे पडत होते. म्हणजे ब्राह्मणाची मुलं एका त्या वाकोडे दायंबास होते, त्या वाकोडे दायंबासाकडं शिकत होते ते याचा वेदाचा अभ्यास. तर मग ते पोरं म्हणले, हे तिथं जाऊन म्हणले भिक्षा. मग ते भिक्षा म्हणल्यानंतर ते पोरं म्हणले, महात्मा एवढी पेंडी त्या वासराला टाका. ती म्हणे, आम्हाला टाकू नये. ती म्हणे, का टाकू नये. ते म्हणे, तर तुम्ही टाकू नये तर मग आम्हाला तुम्हाला भिक्षा वाढू नये. ती म्हणे, का वाढू नये. ते म्हणे, आमचा उपदेश तुम्हाला नाही. तर ते पोरं म्हणले, आमचा उपदेश तुम्हाला नाही. तर ती म्हणली, तुम्ही चिमण्याला पाणी पाजता, तर त्या चिमण्याला काय तुमचा उपदेश आहे का, नाही ना म्हणे. मग तशाप्रमाणे मग आम्हाला काय उपदेश तुमचा नाही, पण तुम्हाला भिक्षा वाढणं गरजेचं आहे कारण आमच्या देवानं. ते म्हणले, तुम्ही असे आहेत तर मग आमच्या घराला काय येतं. तुम्ही जर असे येता तर आमच्या घराला काय येतं तुम्ही. ते म्हणले, हे बघा, आमचा जो देव आहे त्या देवाचा धर्म आहे. त्या देवानं सांगितलं की वाहनाच्या चाडा चांभाराच्या घरी जा आणि भिक्षेच्या चाडा ब्राह्मणाच्या घरी जा. मग हे असं ऐकल्यानंतर ते चाटे गपचूप राहिले पोरं. पण भिक्षा वाढली तिला.
आणि वाढल्यानंतर त्या ताईनं भिक्षा घेतली आणि तिचं नाव भट्टोबासानं ते तिच्या इकडं आल्यानंतर तिचं नाव कुमारी रेमायसा ठेवलं होतं. तर ती भिक्षा घेतली आणि भिक्षा घेऊन गंगेच्या तीराला गेली, गंगेकडं. आणि मग हे वाकडे जाईब असताना सगळं ऐकलं होतं हे. तिथले हे होते ना सांगणारे, ते काही बोलले नाही मधात, पण ऐकलं त्यानं. आणि ऐकल्यानंतर मग ते गेले. आणि ते गेल्यानंतर ती बाई तिनं पाहिलं की बाईनं विशेष काढला आहे, विशेषाला उपार दाखवला आहे, जेवण केलं आहे. आणि जेवण होस तर दायबाज तिच्याकडे गेले नाही, एका झाडाखाली लांब बसून राहिले. पण जेवण झाल्यानंतर त्या बाईकडे गेले आणि तिला म्हणले, बाई मग हा धर्म ती म्हणे कोणाचा आहे? ती म्हणे हा देवाचा धर्म आहे. तर मग म्हणे कर्म करून परमेश्वर मिळतो का? वाकडे दायवास म्हणले, कर्मानं परमेश्वर मिळतो का? तर ती म्हणे नाही मिळत, कारण 4 प्रकारचे कर्म आहेत, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. तर नित्य नैमित्तिक, काम्य आणि नित्य नैमित्तिक कर्म जे एकमेकात गेले, साठवटी गेले, निषेध ते निर्या गेले, काम्य ते फळास आले. मग आपल्याजवळ कोणचं कर्म राहील? आणि मग कोणत्या कर्मानं आपलं अंतःकरण शुद्ध होईल, शुद्ध अंतःकरणानं ज्ञान होईल, आणि ज्ञानोदय मोक्ष कसा होईल? हे सगळं खोटं आहे म्हणे. मग हे दायमसाला पण पटलं, खरंच आपल्याजवळ कोणचं कर्म उरत नाही. हे दायमसाला पटलं. आणि त्यानं मग त्याला म्हणले की, बाई आई तुम्ही मला तुमचा धर्म सांगा. ती म्हणे नाही, ते भट्टोबास आहेत लिंब्याला, तर ते सांगते, मी नाही सांगणार. पण म्हणे मग पुन्हा मग कसतरी त्या दंडोत घालून तिला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर मग ह्या कुमारी रेमायसानं काही दिवस पाहिलं, त्याचं दृढत्व पाहिलं. आणि दृढ पाहून नंतर मग काय केलं, नंतर त्याला तो धर्म म्हणजे उपदेश दिला, धर्म सांगितला. आणि धर्म सांगितला आणि निंब्याला भट्टोबासाकडे घेऊन आल्या आणि ते वाकडे दायबासा अनुसरले. बघा माय बाबा, इतक्या म्हणजे आपल्याला आपल्या धर्मामध्ये आचार हाच प्रचार आहे. आचार हाच प्रचार आहे. प्रचार करण्याचं देवानं सांगितलं नाही आपल्याला, प्रचाराची पण आचार सांगितला आहे. पण आचार बी आपल्याकडं नाही, आता आचार बी नाही आणि प्रचार बी नाही, तर दोन्ही गोष्टी नाहीत. त्यामुळे आपला धर्म तेवढा काही वाढायला तयार नाही. तर माय बाबा, मग हे बघा, ह्या बाईनं फक्त आचार दाखवलं त्या माणसाला, आणि आचार दाखवल्यामुळं तो माणूस एवढा म्हणजे वेदाचा ज्ञानी होता, तरीही तो अनुसरला. पण मग हीच बाई एक दिवशी 8वी जनाला गेली असताना तिला एक अन्य साधू भेटला. आणि अन्य साधू म्हणला, आई तुम्ही आम्हाला दंडोत नाही करता, हे काहून करत नाही? हे काही? ती म्हणे, तुम्ही साधनवंत का साधिस्ता? ती म्हणे, हे का विचारता? नाही म्हणे, तुम्ही जर साध्यवंत असताल तर आम्ही दंडोत केल्यावर तुमचं साधन कडीला जाईल का? नाही जाणार ना. आणि तुम्ही साधिस्ता असताल तर तो अक्रोध आहे, त्याला तर दंडोताची चाड नाही. अहो, ते म्हणल्या, दंडोत कवनाशी करावे जो पतिताशी लोक मान्यता देखील आणि अन्नाचा एक घासूस होईल, त्याला दंडोत करावे. माय बाबा, मोठी चपराक मारली त्या बाईनं आणि त्या माणसाला. आणि आपल्याला देखील सांगितलं की दंडोत कोणाला करावा? कोणी बी जळमटायला दंडोत करू नये. दंडोत कोणाला करावा? जो पतिताशी लोक मान्यता देखील, म्हणजे जो रेमाय त्या कटक देवायसासारखा त्या वंकीला देखील म्हणजे वाईट वंकीला देखील चांगल्या वळणाला लावून धर्मावर आणीन, अशा माणसाला दंडोत करावा म्हटली. आणि जो 4 घासं कोणाला जीव घालत, अशा माणसाला दंडोत करावा, कोणालाही दंडोत करू नये. आणि त्याला समजलं ते. आणि तो साधू म्हणला, भट्टोबासाच्या म्हातारी आळवू नये, म्हणजे भट्टोबासाचे जे शिष्य आहेत त्याच्या नादी लागू नये. खरंच माय बाबा, आपले जे लोक होते पहिले, खरंच विद्वान लोक होते. भट्टोबासाजवळ 500 लोक होते आणि 5000 ग्रंथ त्यांनी लिहिले गेले तिथं. असं लिहिलेलं आहे आपल्याकडं. तर असा विद्वान लोक होते आपले, आणि अजून बी आहेत विद्वान, परंतु ते आता विद्वता कमी होऊ नये हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण त्या कुमारी रेमायसारखं कणखर राहिलं पाहिजे
प्रत्येक बाईनं कुमारी रेमाईसारखं व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.